सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की या पत्रकार परिषदेला आपण आलात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला एक डिस्क्लेमर द्यायचा आहे की आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्राला कुठेही बदनाम करण्यासाठी नाही. हा पहिला एक डिस्क्लेमर आहे आमचा. पण जे अधिकारी महाराष्ट्राला बदनाम करू इच्छितात त्यांना सुतासारखं सरळ करावं या उद्देशाने घेतलेली पत्रकार परिषद. आपल्याला माहिती असेल यावेळेला ज्या पद्धतीने झाडं पडली, एका लहानग्या चिमुरड्याचा जीव त्याच्यामध्ये गेला आणि ह्या सगळ्याला जर कोण कारणीभूत असेल तर भांग पिऊन टेंडर काढणारे अधिकारी याला कारणीभूत आहेत. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की नशा करून अधिकाऱ्यांनी कुठलेही टेंडर काढू नये. आता मी जे म्हणतोय नशा करून टेंडर काढू नये हे का म्हणतोय हे माझ्या पत्रकार परिषदेच्या शेवटपर्यंत आपण बघितलं तर तुम्हाला ते प्रूव्ह होईल. गोष्ट सुरू होते 2024 मध्ये. 2024 मध्ये आणि याचे सगळे जे मी बोलतोय त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे. 2024 मध्ये एक ट्रीटेक नावाची कंपनी आहे. त्या कंपनीने गार्डन डिपार्टमेंटला एक पत्र दिलं 2024 डिसेंबरमध्ये. काय पत्र दिलं की आम्ही जी कंपनी आहोत आणि आमच्याकडे जी एक्सपर्टी आहे, आमच्याकडे वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्या मशीन्स काय करतात तर पूर्ण झाड हे स्कॅन करतात, त्याची रूट्सपर्यंत जाऊन त्याचं स्कॅनिंग करतात. ते झाड कुठे हॉलो आहे का, ते झाड पडू शकतं का, कुठली ब्रँच कापली पाहिजे, कुठली ब्रँच नाही कापली पाहिजे, असं सगळं आम्ही सायंटिफिक स्टडी करून त्याचा रिपोर्ट देतो आणि त्याप्रमाणे महापालिका ॲक्शन घेऊ शकते. कारण आपल्याकडे आपण जर बघितलं तर नुसतीच झाडं कापायची म्हणजे दनादन फांद्या कापल्या जातात, नाहीतर रूट्स बघत पण नाहीत ते किती खोलवर गेलेत काय, याचं कुठलाही सायंटिफिक अभ्यास नाही. तर आम्ही तो करून तुम्हाला सर्वे करून देऊ शकतो. आमचे अमुक चार्जेस आहेत. स्टार्टअपमध्ये त्यांनी दिलं. गार्डन सुप्रिटेंडंट परदेशी त्या लेटरवर बसून राहिले जसे ते नेहमी बसतात. त्यानंतर 2024ला डिसेंबरमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांनी पत्र असं दिलं की बाबा आम्ही अशी कंपनी आहोत, आम्ही असं आहे, तर तुम्ही आम्हाला या झाडांचा सर्वे करायची परवानगी द्यावी. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर एक शेरा मारला आणि एमसीना डिरेक्ट केलं. त्यावेळेला एमसी होते गगराणी साहेब. डू द नीडफुल असा त्याच्यावर शेरा मारला आणि ते पत्र एमसीकडे गेले. एमसीनी पुन्हा ते पत्र पाठवलं गार्डन डिपार्टमेंटला. गार्डन डिपार्टमेंट त्या पत्रावर पुन्हा बसून राहिलं. 2026 पर्यंत याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सांगून, म्हणजे गार्डन डिपार्टमेंट केवढं फॉरवर्ड आहे, केवढं हुशार आहे, केवढं महान आहे. त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला तर आयुक्तांना पण राग येतो. मला असं वाटतं मध्ये एक पत्रकार परिषद झाली, कोणीतरी विचारलं तर आयुक्त मॅडमना खूप राग आल्या आणि त्या म्हणाल्या असे इंडिव्हिज्युअल काही कोणी सांगू नका म्हणून, काय असेल तर तुम्ही माझ्याकडे तक्रार करा. पण हे गार्डन डिपार्टमेंट खरोखर नालायक आहे, कदाचित मॅडमना माहीत नसेल. तर ते गार्डन डिपार्टमेंट 2026 पर्यंत बसून राहिलं. जेव्हा हा सगळा गदारोळ सुरू झाला तेव्हा त्या कंपनीला बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की 5000 झाडांचा आम्हाला एक सॅम्पल सर्वे करून द्या, अशी वर्क ऑर्डर स्माईलनी काढली. स्माईल म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी महानगरपालिकेचा स्टार्टअप सगळं बघते. स्माईलने एक त्यांना 5000ची वर्क ऑर्डर दिली. त्या 5000 झाडांची वर्क ऑर्डर जी दिली ती कुठे दिली? ही दिली एच-वेस्टला, जिथे सन्माननीय आमदार आशिष शेलार आहेत. त्या एच-वेस्टला ही वर्क ऑर्डर दिली. आशिष शेलार साहेबांना अजून सर्वे पाहिजे होता म्हणून त्यांनी त्यांच्या डीपीडीसी फंडमधून हा पुन्हा अजून फंड दिला आणि त्या कंपनीला सांगितलं तुम्ही सर्वे करा. याच्या आधी आपले मकरंद नार्वेकर साहेब आहेत महानगरपालिकेचे,
त्यांनाही वाटलं ही कंपनी चांगली आहे, आपल्या इथल्या झाडांचं करावं, त्याच्यात काय वाईट नाही. त्यांनीही त्या कंपनीला काम दिलं आणि त्यांनी एक 100 झाडाचा सर्वे त्यांना करून दिलं, ज्याचा रिपोर्टही माझ्याकडे आहे. हे सगळं झालं. गार्डन डिपार्टमेंटनी याच्यामध्ये काहीच केलं नाही. जर हा सर्वे कंप्लीट मुंबईचा जर झाला असता त्यावेळेला, तर आज ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या लोकांची वित्तीय हानी झाली, ती कदाचित वाचली असती जर या झाडांचा सर्वे झाला असता. आणि तो सर्वे आत्ता करायला दिलाय. हे सगळी इन्सिडेंट झालं त्याच्या वेळेला तो सर्वे दिला करायला, कदाचित 1 महिना आधी दिला असेल. पण तो सर्वे अजून कंप्लीट झाला नाहीये, कारण तो हल्लीच दिलेला आहे. त्यामुळे झाडांची स्थिती काय आपल्याला माहित नाही. आता गार्डन डिपार्टमेंटने काढलं टेंडर कशाचं काढलं की ही जी झाडं आहेत या सगळ्याचं आता जे वॉर्ड वाईज टेंडर काढलेलं आहे वेगवेगळ्या लोकांना. हे टेंडरची कॉपी माझ्याकडे आहे. या टेंडरच्या कॉपीमध्ये आपण एक आश्चर्यकारक गोष्ट मी आपल्याला दाखवणार आहे, बोलणार आहे, पण त्याच्या आधी थोड्याशा कंडिशन सांगतो. त्याच्यामध्ये या टेंडरमध्ये महापालिका असं म्हणते, द टेंडरर शॅल कॅरी आउट डेड अँड डेंजरस ट्रीज सर्वे ट्वाइस इन ए इयर. म्हणजे वर्षातनं 2दा तुम्ही सर्वे करायचा आहे. बाय युजिंग मॉडर्न टूल्स अँड टेक्निक्स टू फाइंड आउट डिकेइंग हॉलोनेस ऑफ ट्री ट्रंक ब्रांचेस रूट्स. सर्वे शुड बी डन बाय क्वालिफाईड हॉर्टिकल्चरिस्ट. काय म्हणते महानगरपालिका, एक हॉर्टिकल्चरिस्ट तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्यांनी सर्वे तो केला पाहिजे. आता आपण हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय ते बघूया. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे हे जर गार्डन डिपार्टमेंटला माहीत नसेल आणि तुम्ही चुकीचा माणूस नेमायला सांगताय कॉन्ट्रॅक्टरला, काय सांगता, हॉर्टिकल्चरिस्ट नेमा. हॉर्टिकल्चरिस्टचं काम काय आहे, जे त्याचं जे डेफिनेशन आहे हॉर्टिकल्चरिस्टचं, हे हॉर्टिकल्चर इज ए सायन्स अँड आर्ट ऑफ ग्रोईंग फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लॉवर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. आता ह्या माणसाला तुम्ही झाडं डिके झाली आहेत का, त्याचे रूट्स खाली गेले आहेत का, त्याच्या ब्रँचेस कुठल्या सडल्या आहेत, ब्रँचेस कुठल्या कापल्या पाहिजेत, हे काम तुम्ही कोणाला दिलं पाहिजे, हॉर्टिकल्चरिस्टला तर नक्की दिलं नाही पाहिजे ज्या डेफिनेशनप्रमाणे. जर आपण थोडा अजून त्याच्यामध्ये अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की बॉटनीची एक ब्रँच आहे, त्याचं नाव आहे आर्बोरिकल्चर. आर्बोरिकल्चर काय करतं, द सायन्स, प्रॅक्टिस अँड स्टडी ऑफ कल्टिवेटिंग अँड मॅनेजिंग इंडिव्हिज्युअल ट्रीज, श्रब्स अँड अदर वुडी प्लांट्स. Unlike forestry, which focuses on large-scale timber or woodland, management of arboriculture centers on the health, हा महत्त्वाचा विषय, health, safety and aesthetic maintenance of individual plants, particularly in urban, suburban and residential settings. म्हणजे आपल्याला पाहिजे आर्बोरिकल्चर ज्यांनी अभ्यास केलाय तो माणूस, आणि महापालिका टेंडरमध्ये काय सांगते की तुम्ही हॉर्टिकल्चरल नेमा. बरं, इकडला विषय पुढे जातो. महापालिका टेंडरमध्ये कंडिशन टाकते, द टेंडरर्स विल हॅव टू यूज मॉडर्न इक्विपमेंट्स, एक्झाम्पल रेसिस्टोग्राफ. तर रेसिस्टोग्राफ मी आमच्या इथले जे आता जे महानगरपालिकेने 24 वॉर्डमध्ये कॉन्ट्रॅक्टर दिले त्याच्या एकाहीकडे रेसिस्टोग्राफ नाही. आता रेसिस्टोग्राफ म्हणजे काय, तर रेसिस्टोग्राफ ही एक असं मशीन आहे जे पूर्ण झाडाला स्कॅन करतं की त्याच्यामध्ये कुठे कीड लागली आहे का, कुठे हॉलोनेस आहे का, रूट्स कुठे कमजोर झालेत का, रूट्स खालपर्यंत गेलेत का वरच्यावर राहिलेत, आणि मग कुठली फांदी आपण छाटली पाहिजे, कुठली ठेवली पाहिजे, याचा डिटेल्ड रिपोर्ट हा या मशीन्समधनं येतो. तर महानगरपालिका काय सांगते कॉन्ट्रॅक्टरला की हे तुमच्याकडे मशीन असलं पाहिजे. रेसिस्टोग्राफ, ट्री रडार एक्सेट्रा. बाकी नंतर ते म्हणतात एक्सेट्रा, कारण पुढची मशीन माहीतच नाहीत गार्डन डिपार्टमेंटला कुठली आहेत कुठली नाहीत, कारण यांचा अभ्यासच नाही. एक्झामाइन द इंटरनल कंडिशन ऑफ ट्री इन सस्पेक्टेड केसेस अँड वेन डायरेक्टेड बाय कन्सर्न डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ गार्डन और अबोव ऑफिशियल ऑफ गार्डन डिपार्टमेंट. बरोबर.
आता ह्याच्यानंतर महापालिकेने किती म्हणजे काळजी घेतली आहे हे आपल्याला दिसतं. कुठेही त्यांनी हे केलं नाही आणि त्यांच्या गार्डन सुप्रिटेंडंटच्या निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आता मी जे तुम्हाला म्हटलं की दारू पिऊन असेल, भांग पिऊन असेल, हे टेंडर काढली जातात. त्याचं एक उत्तम उदाहरण टेंडर कंडिशनमध्ये आहे. 29 नंबरचा क्लॉज आहे टेंडर कंडिशनमध्ये, फिलिंग ऑफ कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्रीज ब्रॅकेटमध्ये हिलिंग ट्रीटमेंट. त्याची कॉपी मी तुम्हाला देतो. म्हणजे जे झाडं पोकळ झालेली आहेत किंवा कीड लागली आहेत किंवा जी हॉलो झालेली आहेत त्या झाडांबाबत कॉन्ट्रॅक्टरनी काय करायचं याचे डायरेक्शन गार्डन डिपार्टमेंटने दिलेले. तर गार्डन डिपार्टमेंट काय म्हणतंय, मला वाटतं हे ऐकून कोणी शॉक होऊ नका, कारण गार्डन डिपार्टमेंटची बुद्धीच तेवढी आहे. कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्री शॅल बी फिल्ड अप विथ कॉन्क्रीट. कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्री शॅल बी फिल्ड अप विथ कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीट झाडामध्ये घाला आणि हॉलो त्यांचं जे आहे ते थांबवा. अँड युरेथिन पॉलियुरेथिन फोम ॲज डायरेक्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ गार्डन. म्हणून मी म्हटलं की महापालिकेचे अधिकारी हे दारू पिऊन किंवा भांग पिऊन टेंडर काढतात का? मला सांगा कुठला अधिकारी सांगेल की जे झाड हॉलो झालंय त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरा किंवा फोम भरा किंवा पॉलियुरेथिन भरा. त्यामुळे या गार्डन डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि हे सगळे हे बघा, हे पत्र जे 2024ला त्या ट्रीटेक कंपनीने दिलेलं, हे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं एन्डोर्समेंट असलेलं पत्र की याची तुम्ही दखल घ्या आणि याच्यावर काम करा, त्याच्यावर काही काम केलेलं नाही. आणि आत्ता तुम्हाला मी तो एक रिपोर्ट सांगितलेला, तो रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो. हा टीटेक कंपनीचा मकरंद नार्वेकरांना दिलेला रिपोर्ट की कसं झाड वाचलं पाहिजे का, म्हणजे महापालिका याच्याशी संबंधित आहे. 100 झाडांचा रिपोर्ट त्यांना जो दिलेला आहे तो. आणि हे ते टेंडरची कॉपी ही जी इथे मी तुम्हाला दाखवते त्याचं ॲक्च्युअल टेंडर हे महापालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटने काढलेलं टेंडर, ज्याच्यामधली ही कॉपी मी तुम्हाला काढून दिली. अख्खं टेंडर इथे आहे, ही तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यानंतर काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आमची मागणी तर खूप हे आहे की यांना चापकानी फोडून काढले पाहिजेत, पण तसं काय होणार नाही. तर निदान त्यांच्यावर कारवाई तरी केली पाहिजे. नाही, पहिल्या तर त्या गार्डन सुपरिटेंडंटला तर नीट करा. का फक्त बिल्डरची NOC नियमात बसवून दिली म्हणजे गार्डन सुपरिटेंडंट झाला का? ही झाडं वाचवायची कोणी? तुम्ही शहाणपणा करून जर सांगत असाल की झाडांमध्ये कॉन्क्रीट भरा, तर असा माणूस आपण गार्डन सुपरिटेंडंट म्हणून ठेवणार आहोत का? याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं किंवा महापौरांनी द्यावं. अहो, हा दावा वेगळा. तुम्हाला कळतंय का? झाडामध्ये कॉन्क्रीट भरायला सांगतायत. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. आयुक्तांनीच त्याच्यानंतर एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीवर महानगरपालिकेचेच अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांनी आता रिपोर्ट दिलाय की ही जी काही झाडं पडली ती मॅक्झिमम झाडं कॉन्क्रिटीकरणामुळेच पडली आणि ही कमिटी आयुक्तांनीच नेमली होती. भास्कर, हे सगळ्यांना ते ना कॉपीज टेंडरच्या. मला वाटतं हा प्रश्न आपण गार्डन सुपरिटेंडंटलाच विचारला पाहिजे की त्याने ॲक्च्युली कुठली भांग पेलेली किंवा कुठली दारू पेलेली आणि असं टेंडर काढलं. मला वाटतं जगातला कुठलाही माणूस हे सांगणार नाही की जे झाड पोकारला गेलं तर त्यांना औषध द्यायला पाहिजे, त्याच्यावर औषध फवारणी करायला पाहिजे, ते झाड जगेल कसं ह्याचं टेंडर कंडिशनमध्ये क्लॉज पाहिजे. ते तुम्ही काहीच टाकत नाही. उलट तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टरला की त्याच्यात कॉन्क्रीट भरा आणि उद्या कॉन्क्रीट भरलेलं झाड कोणाच्या अंगावर पडलं तर?
ते मला माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, पण हा प्रश्न निश्चितपणे ज्यांनी लोकांनी हे टेंडर काढण्याची किमया केलेली आहे किंवा जी जादू ज्यांना जमलेली आहे त्यांना निश्चितपणे हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी काय विचार करून हे टेंडर कंडिशनमध्ये टाकलं की कॉन्क्रीट भरा. जेव्हा आयुक्तांची पत्रकार परिषद होती तेव्हा मी स्वतः त्यांना प्रश्न केला की जितेंद्र परदेशी हे 15 वर्षापासून एकाच जागी आहे, एकाच पदावरती आहे आणि जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना काही माहिती दिली की बिल्डरांकडनं ते एखाद्या झाडाची छाटणी करण्यासाठी लाखो रुपये घेत असतात आणि अशा पद्धतीचे ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलेले तसेच आम्ही देखील प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिलं नाही आणि सरळ सांगितलं की हे तुमचं वैयक्तिक आहे आणि काय माहिती असेल. हे वैयक्तिक मला असं वाटतं बघा, गार्डन सुपरिटेंडंटचं काम एवढंच असू शकत नाही की बिल्डरांना नियमात बसवून झाडं वसवून द्यायची आणि त्याची कटिंगची NOC द्यायची, एवढंच फक्त गार्डन सुपरिटेंडंटचं काम नाही. मला असं वाटतं ती झाडं जगवली पाहिजेत, जी आपली जुनी हेरिटेज झाडं आहेत ती वाचवली पाहिजेत, जी झाडं डिके होत आहेत, खराब होत आहेत, हॉलो होत आहेत, त्यांच्यावर हिलिंग ट्रीटमेंट काय करायची, त्यांना काय पद्धतीने वाचवायचं, या सगळ्याचा अभ्यास असलेला सुपरिटेंडंट पाहिजे. असं निर्बुद्ध आणि बिंडोक सुपरिटेंडंट असेल तर महानगरपालिका रसतळाला जायचं वेळ लागणार नाही. त्यांची ती स्किल आहे ना बिल्डरला झाडाची NOC द्यायची, त्या स्किलमुळे कारवाई होत नसेल. जसं गार्डन डिपार्टमेंटने काढलेल्या टेंडरमध्ये म्हटलंय की हॉर्टिकल्चरिस्ट असावा या कंपनीकडे, तर वाटत नाही का गार्डन डिपार्टमेंटकडे देखील अशाच हॉर्टिकल्चरिस्टच्या पोस्ट असाव्या, कारण ज्या पद्धतीने टेंडर काढलं असं वाटतं. बघा, मुळात असं आहे, हॉर्टिकल्चरचं हे कामच नाही आहे. आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक माणसाचा उद्या आपण हॉर्टिकल्चरला तिथे नेमलं, हॉर्टिकल्चरिस्टला म्हणजे हाडाच्या डॉक्टरला हार्टची सर्जरी करायला सांगणं आहे. हार्टची सर्जरी करणारा डॉक्टर वेगळा आणि हाडाची सर्जरी करणारा डॉक्टर वेगळा. आणि आत्ता जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले हे सगळे कंपाऊंडर आहेत, हे डॉक्टर पण नाही आहेत, हे फक्त लाकूड तोडे आहेत. यांना दिसलं झाड की कापा. हे यांच्यामध्ये कुठलीही सायंटिफिक स्टडी नाही, कुठली करायची नाही आहे. जेव्हा प्रश्न आम्ही केले तेव्हा आयुक्तांनी हात झटकून काढलेले आहेत, त्यांच्या कारवाईची मागणी लोकशाही मराठीनं धरून लावलेली आहे. तुम्ही आता या कारवाईसाठी नाही, निश्चितपणे आमचे इथे सगळे नगरसेवक बसलेले आहेत. आम्ही निश्चितपणे सभागृहात हा प्रश्न उपस्थित करू, आमचे नगरसेवक करतील आणि प्रशासनाने याचं उत्तर द्यावं की काय विचार करून यांनी कॉन्क्रीट भरायला सांगितलं लोकांना, काय विचार करून यांनी 2 वर्ष जी गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही आणि आत्ता केली आणि त्याच्यामध्ये एवढ्या असंख्य झाडांचे जीव गेले, लोकांचे जीव गेले, याला जबाबदार कोण? हे जे टेंडर काढलेलं आहे हे टेंडर कदाचित तुम्ही जे सांगताय ते टेंडर ज्याला भरायचं त्यांनीच काढलेलं असावं असं तुम्हाला वाटते की PMC नाही, हे तुम्हाला सांगू, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर किती निर्बुद्ध असला तरी तो झाडामध्ये सिमेंट भरा असं सांगणार नाही. हे मूर्ख निर्बुद्ध लोकच सांगू शकतात जे परदेशी सारखे बसलेले आहेत ते. नाही, मुळात त्यांनी काय केलंय बघा मनुष्य, याच्यामध्ये काय आहे की त्यांनी काय सांगितलं की ह्या इक्विपमेंट पाहिजे तुमच्याकडे, बरोबर. झाडाचं त्यांनी म्हटलंय सगळं त्याच्यामध्ये की झाडाचं 2 वर्षात 2दा स्कॅनिंग झालं पाहिजे, पण माझ्याकडे इक्विपमेंटच नाही आहे. तुम्ही मला जेव्हा टेंडर देताय तेव्हा माझ्याकडे इक्विपमेंट आहे की नाही याची पडताळणी कोणी केली आहे? आज तुम्ही 24 कॉन्ट्रॅक्टरला बोलवा, आज महानगरपालिकेत एकाकडे इक्विपमेंट असेल तर मी काही हरी. त्यांच्याकडे इक्विपमेंट कुठले आहेत? मी जी चौकशी केली त्याप्रमाणे इथे चेन सॉ आहे ज्यांनी ट्री कटिंग करू शकतो ती, आणि ट्रक आहेत ज्याच्यामध्ये झाडं घालू शकतात ती, आणि फांद्या उचलायला टेम्पो आहेत. याच्यापेक्षा चौथी इक्विपमेंट नाही आहे त्यांच्याकडे. आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही हॉर्टिकल्चरिस्ट तरी आहे का तुमच्याकडे, तर ते म्हणतात नाही, जब भी महानगरपालिका का जरूरत रहेगा तब हम लेके आएंगे, अशी उत्तरं देत आहेत. मला असं वाटतं ह्याचा गांभीर्याने महापालिकेने विचार करावा. ह्याच्यामध्ये कोणाचीही बदनामी करण्याचा आमचा मानस नाही, महाराष्ट्राची बदनामी करण्याचं तर नाहीच नाही, पण महाराष्ट्रामध्ये असे अधिकारी जर तुम्ही ठेवलेत तर निश्चितपणे महाराष्ट्राची बदनामी होईल. याची काळजी आयुक्तांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मला वाटतं वाचलंय की नाही माहित नाही ऋतुतांनी आमच्या. टेंडर कधीच आहे
आप भी नगर सेवक रहे, इसके पहले भी हर साल झाड़ गिरते, कोई पहली बार झाड़ नहीं गिरा, पहली बार झाड़ गिरते, ठीक है। कभी भी इस तरीके से कहीं ऐसा प्रश्न ऐसा उठाने के लिए कि तैयारी किया हुआ आपने या तैयारी करके उठा के, तो आज नहीं, आज ही इतना बड़ा मुद्दा उठाने के बाद तैयारी क्या कारण होता है? तर मुळात याच्यामध्ये विषय असा आहे की आम्ही पण नगरसेवक होतो त्यावेळेला एवढ्या मॉडर्न इक्विपमेंट, झाडाचं स्कॅनिंग हे सगळं, नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं नव्हती. आणि मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं पडली नव्हती. छोटूक मोठूक घटना होत होत्या, पण आज ज्या पद्धतीने झाडं पडली आहेत, मला असं वाटतं याच्यासाठी हिची जी तयारी करायला पाहिजे होती महानगरपालिका. 80 झाडं पडले. एकट्या आमच्या किल्लेदार साहेब सांगतायत एकट्या जी नॉर्थमध्ये 80 झाडं पडलेली आहेत. बाकी जे जाऊचं वेगळं. जर स्कॅनिंग झालं असतं की बाबा याचं मूळ कुठे आहे, याच्या कुठल्या फांद्या कापल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, तर एवढी झाडं पडली नसती. आज अभिमानाने आयुक्त मॅडम सांगतात की फक्त 826च झाडं पडली, त्याच्यापेक्षा जास्त नाही पडली. मला असं वाटतं याच्यात अभिमान वाटण्यासारखं काही नाहीये. संदीप, झाडांविषयीचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी जी झाडं पडतायत त्यांचा धोका मुंबईकरांना होऊ नये किंवा त्यांना त्याची माहिती मिळावी म्हणून महापौर ऋतू तावडेंनीच आदेश दिले होते की अशा धोकादायक झाडांवर एक फलक लावा, पाटी लावा की जेणेकरून ते झाड धोकादायक आहे हे कळेल. पण त्या फलकांना म्हणजे तिथे कागद चिटकवलेले आहेत आणि ते देखील दोऱ्यांनी बांधलेले आहेत झाडांना. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी आता मुंबईकरांवरच ढकलली जाते. भाग नाहीये इथे वरचा काही. मुळात काय करायला पाहिजे होतं, तुम्ही या ज्या अशा ज्या कंपन्या आहेत, ट्रीटेक सारख्या कंपन्या, यांना सांगायला पाहिजे होतं की झाडाचं स्कॅनिंग करा आणि याचा रिपोर्ट द्या आणि त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेऊ. हे आफ्टर थॉट झाले सगळे. झाडावर काहीतरी कागदच चिटकवायचा, मग कागद चिटकवण्याचा मग किंवा खेळा मारणार का. मी तुम्हाला सांगितलं ना, ज्यांना डोक्याचा भाग आहे ते असं वागणार नाहीत, असं त्यांनी वागवू नये. महापौरांनी मिनिमम बुद्धिमत्ता तरी दाखवावी अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे. मला असं वाटतं आजच्या पत्रकार परिषदेनंतर आमचे नगरसेवक याच्यावर निश्चितपणे सभागृहात आवाज उठवतील. जर थोडी तरी सेन्सिटिव्हिटी प्रशासनामध्ये असेल तर त्या माणसावर कारवाई करतील, नाहीतर महाराष्ट्राची बदनामी करायला ते कारणीभूत ठरतील. पालिकेतील सत्ताधाऱ्यांचं मत असं आहे की आम्ही आत्ताच पालिकेमध्ये आलो, सत्तेत आलो, आम्हाला थोडंसं अवधी द्या. अहो, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं 2024ला की हे काम करा म्हणून. जर यांचे मुख्यमंत्री सांगून जर त्यांचे लोक काम करत नसतील तर 2 महिने का 3 महिने, 2 वर्षापूर्वी सांगितलेलं, 2024ला सांगितलेलं मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कारवाई करा म्हणून, आणि सांगितलं की डू द नीडफुल. हे बघा, हे पत्र आहे मुख्यमंत्र्यांचं, त्या कंपनीच्या लेटरवर मुख्यमंत्र्यांचा शेर आहे, डू द नीडफुल. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर जर मुख्यमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली जर अधिकारी दाखवत असेल तर तुम्ही आत्ता आलात काय आणि आधी आलात काय, त्याचा काय संबंध. मुख्यमंत्र्यांना जर तुम्ही केराची टोपली दाखवत असाल तर तुमची आमची काय परिस्थिती आहे. सर, हे पत्र तुम्ही आता दाखवलं, असंच एक पत्र आज उपमहापौरांना दिले. इतर विषय सगळे होत राहतील, पण उपमहापौरांना बंगला हवाय, कारण जायला बराच वेळ लागतो, मानसिक आणि शारीरिक त्रास. त्यापेक्षा मला वाटतं रस्ते महापौर उपमहापौरांनी नीट केले तर लवकर पोहोचतील, आहे की नाही. एकट्या उपमहापौरांना त्रास होत नाही हो त्याचा, खूप लोकांना त्रास होतो जे सबबमधनं येतात इथे त्यांना. त्यापेक्षा रस्ता नीट करावा. सगळ्यांना बंगले द्यावे लागतात. बाकी बंगला काय दहिसरला पण बांधता येईल.